सुधीर मुनगंटीवारजी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुधीर भाऊ, एका बाजूला आपण पाहतोय की उद्याचा बंद आणि हायकोर्ट म्हणते उद्याचा बंद हा बेकायदेशीर। काय आपली भूमिका आहे, कारण सरकारला काही निर्देश देण्यात आलेले आहेत हायकोर्टाकडून? नाही, असं आहे की कोर्टाने साधारणतः मग व्यक्तिगत रीतीने वाटतं, मी कोर्टामध्ये उपस्थित नव्हतो म्हणून मग काय बाजू मांडली गेली माहित नाही, पण साधारणतः हीच तर्कशास्त्र किंवा तर्कावर आधारित बाजू असेल की ही घटना दुर्दैवी आहे, दुःखद आहे। या संदर्भात ज्यांनी कोणी हायगाई केली त्यांचं निलंबन झालं, त्याची SIT लागली, त्या आरोपींना अटक झाली, दोष सिद्धीसाठी चांगला वकील देण्याच्या संदर्भामध्ये घोषणा झाली आणि अजूनही काही शिल्लक असेल तर त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री, महामहिम राज्यपाल यांची भेट घेण्याचा अधिकार विरोधी पक्षांना निश्चित आहे। पण लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचा अधिकार हा सुद्धा तेवढाच असला पाहिजे की जनतेला त्रास देण्याचा अधिकार नाही आहे की तुम्ही गाड्या बंद करतात, तोडफोड करतात, दुकानावर जोर जबरदस्ती करतात। तर हा अधिकार एकदा या संदर्भामध्ये, या दुर्दैवी घटनेच्या संदर्भात सर्व आवश्यक त्या कारवाई केल्यानंतर संविधानाच्या चौकटीत मग विरोधी पक्ष फक्त सत्ता प्राप्त करणे, यावरून मुद्दाम राजकारण तापवणे, यातून महिलांमध्ये भीती निर्माण करणे, असं आहे की मागच्याही सरकारमध्ये उद्धवजी असताना अशा घटना झाल्या। एका केसमध्ये तर 22 जणांनी बलात्कार केला होता, पण तेव्हा कोणी महाराष्ट्र बंद म्हटलं नाही, कारण त्या संदर्भात काही ऍक्शन करण्याचा आश्वासन तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी दिलं। हिंगणघाटमध्ये एका बहिणीला पेटवलं, तेव्हाही राज्यामध्ये असं कोणी म्हटलं नाही, राज्यामध्ये एवढंच म्हणतं कडक कारवाई झाली पाहिजे। आता या कारवाईच्या संदर्भात जर विरोधी पक्षाला वाटत असेल कुठं कमतरता आहे तर निश्चितपणे त्यांना भेट घेता येते, साखर कारखान्याच्या कर्जासाठी भेट घेता येते, 12 आमदारांच्या नियुक्त्यासाठी पंतप्रधानांची भेट घेता येते। तर आपल्या मनात अजून काही कायद्यात बदल करायचा आहे, तुम्हाला वाटत असेल की या संदर्भामध्ये त्यांना फाशी दिली पाहिजे किंवा तुम्हाला वाटत की फास्ट ट्रॅक कोर्टात केलं पाहिजे, अजून काय असेल त्या कायद्यामध्ये बदल करायची इच्छा असेल तर विरोधी पक्षांनी निश्चितपणे मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली पाहिजे। समजा त्यांना भेट घेताना जर वाटत असेल की आम्हाला डायरेक्ट एकनाथ शिंदेची भेट घेताना आमचे काही त्यांचे काही भेटीचे उपवासाचे विषय असतील, झूम मध्ये बोलता येईल, त्या संदर्भात त्यांना काही असेल मध्यस्थी पाहिजे तर मध्यस्थी देता येईल, त्यांना निवेदन तिथं देता येईल, गृहमंत्री महोदयांची भेट घेता येईल, राज्यपाल महोदयांची भेट घेता येईल। पण मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या अधिकारासाठी जनतेला भेटीस धराल का, ज्याच्या संदर्भात ऍक्शन ही सरकारने पूर्ण केली, ही सरकारने पूर्ण केल्यावर मग या संदर्भामध्ये तुम्ही जर बंद करून लोकांना त्रास देऊन फक्त आपली सत्ता खुर्ची या संदर्भात सरकार विरुद्ध असंतोष निर्माण करून पुन्हा एकदा आपल्यापैकी कोणाला मुख्यमंत्री, म्हणजे त्यांच्यात भांडणं आहे ती गोष्ट अलग आहे, पण मुख्यमंत्री व्हावं हे स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी राज्याच्या जनतेला तुम्हाला भेटीस कसं धरता येईल? नक्कीच आपली भूमिका लक्षात आलेली आहे। धन्यवाद। आपण ABP माझाबरोबर बोललात त्यासाठी। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत होते। तर कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नसल्याचं एका बाजूला सांगितलं जात असताना दुसरीकडे राज्यातल्या जनतेला वेठीला धरू नका असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।